2008 साली जेव्हा मार्केट पडलं, मार्केट क्रैश हो गया, मार्केट क्रैश हो गया. त्या आठवड्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर मोर्चा निघाला इन्व्हेस्टर्स, हमारा पैसा वापस दो. हे काय, तुम्हाला कोण बोलवायला आलं होतं का घरी इन्व्हेस्ट करा म्हणून? पण हे असेच बिहेव करतात, फिअर, घाबरतात, घाबरून शेअर्स विकून टाकतात. विकून टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे आता तर एकदमच पतंग झाली, सगळ्याच्या सगळं विकून टाकतात आणि मग नंतर ते मार्केट पडायचं थांबतं. मग डिस्पेअर. काय हे घाणेरडं, सगळं मार्केट घाणेरडं आहे, हा जुगार आहे जुगार. अहो तो युधिष्ठिर नाही वाचला तर आपण काय वाचणार? परत मी थोबाड बघणार नाही या मार्केटचं, ठरवून ठेवलं. पोस्ट ऑफिसमध्ये मस्त पैसे मिळतात. आता पुढे काय होतं, हुशार माणसं हे सगळं बघत असतात. ती माणसं कोण आहेत? ती माणसं आहेत त्यांच्याकडे फिनान्शियल मसल आहे, पैसे आहेत. ती माणसं आहेत त्यांच्याकडे अनालिस्ट आहेत, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. ती माणसं बघायला लागतात की इकॉनॉमिक कंडिशन चेंज होत आहेत आणि आता मार्केट पडायचं थांबलंय. ते हळूहळू हळूहळू इन्व्हेस्टमेंट करावं असं आणि मार्केट चढतं. मार्केट वरती यायला लागलं की लोकांना परत कॉन्फिडन्स येतो. यावेळेला बरं दिसतंय मार्केट गेल्या वेळेपेक्षा. मार्केट थोडं वरती जातं, परत खालती येतं. ह्याला समजायला लागतं, त्याला समजलं आहे ही युफोरिक कंडिशन. प्रत्येक जण म्हणतो की मला इन्व्हेस्ट करायची आणि मार्केट आपल्या वजनाने पडतं. ते खाली आल्यानंतर ह्याला कॉन्फिडन्स तर आलेला असतो ना, परत गिरे का नाही एम बोलतात ना त्याकडून, गिरणीवाला नाही. आणि असं बोलत बोलत कॉन्फिडेंटली परत फिअरच्या स्टेजला येतात लोक, परत जातं खाली, परत हे आपले स्टॉक्स लॉसमध्ये विकतात. आणि हीच प्रोसेस किती वर्ष, 1611 पासून 25 पर्यंत चालू आहे.